तर बातमी आहे सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात। सुधाकर बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे। पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सुधाकर बडगुजर यांच्याबाबत सुनावणी होणार आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर सुनावणी होणार आहे। पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावरती आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, सुधाकर बडगुजर यांच्यावरती आता यांच्यावरती आरोप करण्यात आला होता। पदाचा गैरवापर त्यांनी केला होता। मात्र आता त्यांच्या जामिनावर ही सुनावणी होतीये। या संदर्भात अधिक माहिती। मागच्या काही दिवसांपूर्वी आपलं पदाचा गैरवापर करून नाशिक मनपाची फसवणूक केल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांच्यावरती करत नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत विभागाकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि त्या संदर्भात एकदा चौकशी सुद्धा बडगुजर यांची नाशिकच्या लाचलुचपत विभागाकडून करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर त्यांना हे पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं होतं। पण त्याआधीच सुधाकर बडगुजर यांनी न्यायालयामध्ये जाऊन अंतरिम जामीन मिळवलेला होता। तो 9 तारखेपर्यंत होता आणि 9 तारखेला पुन्हा एकदा या सगळ्या या गोष्टींवरती न्यायालयामध्ये सुनावणी झाली। पण तो निकाल जो आहे तो 17 तारखेला आणखीन एकदा सुनावणी घेऊन देऊ अशा पद्धतीचा न्यायालयाने निर्णय घेतलेला होता आणि त्यानंतर आज या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी न्यायालयामध्ये आहे। त्यामुळे त्यांचा अंतरिम जामीन कोर्ट हे कायम ठेवतं का हे पाहणं महत्वाचं असेल। पण मागच्या काही दिवसांपासून नाशिक मनपाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि त्याच प्रकरणात नाशिक लाचलुचपत विभागाकडून त्यांची चौकशी चालू आहे। आपल्याला माहिती आहे 22-23 तारखेला ठाकरे गटाचा एक मोठा महाशिबिर नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्या नियोजनाचा एक मोठा जो वाटा आहे तो बडगुजर यांच्याकडे आहे। त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे आणि त्याआधी त्यांचं कोर्टामध्ये एक जे आहे ते सुनावणी आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीकडे हे विशेष लक्ष आहे कारण त्यांना अंतरिम जामीन मिळतो का हे पाहणं महत्वाचं असेल। जी किरण, साधारण किती वाजेपर्यंत सुनावणीला सुरुवात होईल? हे दुपारी हे सुनावणी होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे कारण नाशिक लाचलुचपत विभागाकडून देखील या सुनावणीवरती विशेष हे लक्ष आहे कारण मागच्या काही दिवसांपासून या सगळ्या संबंधात चौकशी चालू आहे। बडगुजर यांची देखील एकदा चौकशी झालेली होती पण त्यानंतर त्यांना अंतरिम जामीन मिळाल्याने धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।